श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये सह्याद्रीमधली फुलं याविषयी आपण मकरंद जोशी यांच्याकडून माहिती घेतोय. मकरंद, तू मागच्या भागात म्हणालास की वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग या फुलांचं वैशिष्ट्य हो, आहे. हो, पण मग त्यांचं आणखीन वागणुकीमध्ये हो, किंवा त्यांचं हो, काही न्यूट्रिशन हो. वगैरे ह्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहे आहे, का? आहे. असं होतं की जनरली फुलं ही कीटकांना आकर्षित करण्यासाठी झाडाला आलेली असतात. होय. म्हणजे झाडांचा बीजप्रसार व्हावा आणि झाडं अधिक वाढावीत म्हणून ती फुलांचा वापर केला जातो. पण तो वापर करण्यासाठी निसर्गाने अनेक क्लुप्त्या योजलेल्या आहेत किंवा काही काही गोष्टींची रचना अशी करून ठेवलेली आहे. म्हणजे सेरोपेजिया या नावाने ओळखला जाणारा एक वनस्पतींचा गट आहे की ज्याला त्याच्या आकारावरून मराठीमध्ये कंदील पुष्प म्हटलं जातं. बरं. आपल्याकडे ते कंदील असायचे पूर्वी जुन्या काळातले, तसा साधारण त्या फुलाचा आकार दिसतो. म्हणजे एक त्याला मध्ये लांब नळी असते आणि खालच्या बाजूला थोडा फुगीर भाग असतो आणि त्या नळीच्या टोकावरती वरच्या बाजूला त्याच्या पाकळ्या असतात. तिथे थोडासा मधुरस असतो की ज्याच्यामुळे कीटक त्या सेरोपेजियाच्या फुलाकडे आकर्षित होतात आणि ते आकर्षित झाले, तो मधुरस खायला ते त्या फुलाच्या तोंडावरती येऊन बसले की ते त्या मधल्या नळीच्या भागाने घसरून खाली पडतात आणि खालचा जो हंडीसारखा फुगीर भाग आहे त्याच्या इथे फुलाचे पुकेसर आणि स्त्रीकेसर असतात. तर त्यांचं मिलन म्हणजे ते पुकेसर आणि स्त्रीकेसर एकमेकाला चिकटले की परागीभवन होणार आहे आणि नवीन त्याची बीजधारणेची सुरुवात होणार आहे. तर तो कीटक आत आल्या त्या ह्या खालच्या भागात पडल्यानंतर तो गोंधळून जातो आणि त्याला कळत नाही आता काय करायचं. तो वरती परत चढायचा प्रयत्न करतो, पण त्या नळीच्या आतल्या बाजूला लव असते जी उलट्या बाजूने असते, त्यामुळे बरं. कीटकाला आधार मिळत नाही आणि तो वर जाऊ शकत नाही. मग तो आतल्या आतच गोल गोल फिरत राहतो आणि त्याच्या त्या फिरण्यामुळे परागीभवन होतं. त्यामुळे जणू काही परागीभवन करण्यासाठी फुलांनी कीटकाला ओलीस धरलाय, पकडून नेलाय आणि सक्तीने काम करायला लावतात, अशी एक त्याच्यात परिस्थिती निर्माण होते आणि कीटक बिचारा गोंधळलेला असतो. कारण त्याला आता मधुरासात वगैरे रस राहिलेला नसतो, त्याला बाहेर सुटका हवी पडायचं. असते. सुटका हवी असते. मग ते परागीभवन झालं की ते फुल कोमेजतं आणि कोमेजल्यावर ते उलटं होतं. ते उलटं झाल्यावरती आपोआप त्या कीटकाला बाहेर पडायचा रस्ता मिळतो. त्याच्यामुळे ही एक फार वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. आणि सेरोपेजियाच्या अनेक जाती आपल्याकडे आहेत. सेरोपेजिया विंका म्हणून आहे, सेरोपेजिया ॲक्युलेटा म्हणून आहे, सेरोपेजिया सह्याद्रिका म्हणून आहे. आणि त्या म्हणजे सह्याद्रीच्या कशी असतात ही फुलं सगळी? ही फुलं आकाराने साधारणपणे आपल्या एका बोटाच्या पेरा एवढीच असतात, छोटी असतात, 1 इंचाचं फुल असतं ते. आणि त्या सगळ्यांचे आकार असे नळकांड्यासारखा भाग आणि खाली फुगीर भाग अशाच पद्धतीचा असतो. फक्त त्यांचे रंग बदलतात. काही हिरव्या रंगाची आहेत, काही लालसर जांभळ्या रंगाची आहेत, काही पिवळट रंगाची आहेत आणि त्यांच्या उंचीप्रमाणे म्हणजे एलिव्हेशन प्रमाणे ते बदलतात. ती कुठे तुम्हाला सेरोपेजिया विंका दिसेल आणि कुठे तुम्हाला सेरोपेजिया सह्याद्रिका दिसेल हे तुमच्या उंचीवरती अवलंबून आहे. समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवरती अवलंबून असतं. त्यामुळे त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या जाती आपल्याला बघायला मिळू शकतात. तर ही एक वेगळी निसर्गाची रचना आहे की ज्याच्यामध्ये ते कीटकांना पकडून त्यांच्याकडून परागीभवन करून घेतात अक्षरशः. आता अशा तऱ्हेने कीटकांना आकर्षित करून आपलं काम करून घेणं हे फुलांच्या मार्फत झाड करत राहतं. बरोबर. एकीकडे असं एक काम करतं ट्रॅप आखून आणि दुसरीकडे काही काही वेळेला खाणं म्हणून सुद्धा कीटकांचा वापर होतो. तर श्रोतो, ह्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत मकरंद जोशी यांच्याकडून पुढच्या भागामध्ये. आज रोहिणी पाटील सह मी ज्योत्स्ना केतकर इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.